नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षाचा 12 डिसेंबर 2017ला जो पेपर झाला होता त्यातील 200 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्हाला या 200 प्रश्नांचे विश्लेषणही पाहावयाचे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता. मी तुम्हाला त्या 200 प्रश्नांचे विश्लेषण सकट व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न क्रमांक 1 आहे, नदी पलीकडे हिरवे रान आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. उत्तर आहे हिरवे, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 2, सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्यांच्या खाली ABCD असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा, ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत आहे. तर विधान आहे, जर मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहणार. आणि उत्तर आहे आपलं ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्ही. मी पौष्टिक खाल्ले, मी स्वस्थ राहिलो. ही दोन्ही वाक्य काय करतात तर प्रथम विधानाला तार्किकदृष्ट्या काय करतात, प्रमुख विधानासोबत ही दोन्ही विधाने जोडली जातात. प्रश्न क्रमांक 3, पारा चढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन ए, खूप रागावणे. प्रश्न 4, डायरेक्शन. A sentence with a underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. If and sentence आहे, if he thinks he can get away with cheating me, he's very much mistaken. आणि उत्तर आहे ऑप्शन ए, एस्केप पनिशमेंट. प्रश्न क्रमांक 5, दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. ऑप्शन ए 27, ऑप्शन बी 37, ऑप्शन सी 47, ऑप्शन डी 67. आणि उत्तर आहे ऑप्शन ए 27. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर अशुद्ध शब्द आहे तब्बल, ऑप्शन डी. तर तब्बल कसा लिहिला गेला पाहिजे? तब्बल हा शब्द असा येईल, त्यामुळे इथे तब्बल हा काय आहे तर तब्बल हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7, खालील प्रश्नात कागदाच्या एका तुकड्याला प्रश्नातील आकृतीत दाखविल्याप्रमाणे घडी घातली आहे. उत्तरादाखल पर्यायांमधून अशी आकृती निवडा जी भोग पडल्यानंतर उलगडलेल्या कागदाचे स्वरूप दाखवेल. आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. ही आकृती आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, खालील आकृतीमध्ये किती सरळ रेषा आहेत? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. खालील आकृतीमध्ये 10 सरळ रेषा आहेत. प्रश्न क्रमांक 9, निर्देश. खाली दिलेल्या अक्षरांच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत. ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. इथं आपल्याला अक्षरे काही क्रमाने दिलेले आहेत. AA डॉट, A डॉट, B डॉट, AB AA आणि डॉट. तर इथे काही रिकाम्या जागी अक्षरे लिहायची. आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, BAAB. इथं काय येणार? इथे BA आणि इथं बी. हे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न 10,
ABCD नावे दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या मिळून एक श्रेणी तयार होते किंवा त्यांच्यात या ना त्या प्रकारचे साम्य आहे, तर यातील एक आकृती इतरांपेक्षा निराळी आहे. तुम्हाला या 4 वेगळी असंबंध असणारी आकृती निवडायची आहे. या 4मध्ये आपल्याला वेगळी जी आकृती आहे ती निवडायची आहे आणि वेगळी आकृती आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी कुठं आहे आता? हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. असंभाव्य घटनेची संभाव्यता असते आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन बी 0. असंभाव्य घटनेची संभाव्यता असते 0. प्रश्न 12. सूचना खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा. निलय हृदय, तर उत्तर काय येणार? प्रमस्तिष्क मेंदू हे आपलं उत्तर येणार आहे. ऑप्शन बी. प्रश्न 13. रक्ताल्पता व व्यक्तिमत्व विकारात कोणती लक्षणं समान आहेत? आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. एकाग्रतेचा अभाव. प्रश्न 14. सूचना खाली दिलेला विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान ए. भारतीय लष्करामध्ये नौसेनाधिपती सर्वोच्च संभव स्थान आहे. कारण आर. भारतीय नौदलाचे मुख्य अधिकारी यांना सामान्य म्हणून ओळखले जाते आणि उत्तर आहे ऑप्शन बी. दोन्ही. ए आणि आर खरे आहेत, परंतु आर एचे योग्य स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक 15. दृकश्राव्य सहाय्यक शी संबंधित आहेत. आपलं उत्तर आहे वरील तिन्ही, म्हणजे ऑप्शन ए. संकल्पनात्मक उपकरणे, ऑप्शन बी. श्रवणयोग्य उपकरणे आणि ऑप्शन सी. वरीलपैकी ऑप्शन सी हे काय असणार आहे? वरीलपैकी दोन्ही हे काय आपलं उत्तर आहे. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे आपल्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये येतं. प्रश्न 16. भारताकडे च्या मदतीने बुलेट ट्रेन असणार आहे, तर कोणाच्या मदतीने? जपान. ऑप्शन ए. भारताकडे जपानच्या मदतीने बुलेट ट्रेन असणार आहे. प्रश्न 17. असे कोणते प्राणी आहेत जे स्वतःचे अन्न बनवतात त्यांना म्हणतात? तर आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन ए. ऑटोट्रॉफ, जे स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. निर्देश. खालील अक्षर संख्यांच्या व्यवस्थेचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर इथे ज्या अक्षर आणि संख्या दिलेल्या आहेत तर यांच्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांचे प्रश्नांची उत्तर द्यायचे. वरील क्रम संदर्भात पुढील क्रमांमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? BRC 8MR 49M. तर आपलं उत्तर काय येणार आहे इथं? आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. ऑप्शन इथं सी दिलेलं आहे, पण माझ्या मते ऑप्शन सी जे आहे ते उत्तर चुकीचं आहे. आपलं उत्तर येणार आहे यापैकी कोणतेही नाही, कारण या तिन्ही ऑप्शनमध्ये काय आहे तर यन आपल्याला दिसून येतं या तिन्ही उत्तरांमध्ये. आणि हे जे आपल्याला हा जो क्रम दिलेला आहे यामध्ये यम आपल्याला कुठेही असलेला दिसत नाही आहे. कुठे दिसतो का कोणाला यम? तर येथे यम नाही आहे, त्यामुळे उत्तर काय येणार आहे? वरीलपैकी काहीही नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे उत्तर चुकीचं आहे. प्रश्न 19. दूषित पाणी पिण्याने खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार होतो? उत्तर आहे ऑप्शन बी. टायफॉइड.
प्रश्न क्रमांक 20. सूचना. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली P, Q, R, S आणि T ही 5 वाक्ये अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता ही जी 5 वाक्ये दिलेली आहेत ती काय करायची आहे, अनुक्रमाने लिहायची आहेत. आणि त्यातील ह्या 5 वाक्यांमध्ये जे तिसरं, तर इथं काय सांगितलेलं आहे, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य हे तिसरे येईल. आता या वाक्यांची आपण अनुक्रमाने मांडणी करायची आणि त्याच्यानंतर त्यात तिसरं अक्षर कोणतं आहे, तिसरं वाक्य कोणतं येतं हे सांगायचं आहे. तर तिसरं वाक्य कोणतं येणार आहे, ऑप्शन क्यू. ऑप्शन क्यू नाही, हे तिसरं वाक्य आपलं येणार आहे. तो जाळ्यात अडकला होता, हे काय असणार आहे, आपलं तिसरं वाक्य असणार आहे. तर हे कोणत्या ऑप्शनमध्ये येतं, तर ए मध्ये येतं बघा, क्यू. तर ए हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन ए. प्रश्न 21. निर्देश. खालील प्रश्नांमध्ये 4 शब्द दिले आहेत. जर त्यांची शब्दकोशामधील वर्णानुसार मांडणी केली तर त्यांच्यापैकी कोण शेवटी येईल. म्हणजे हे खाली जे 4 शब्द दिलेले आहेत तर त्यांच्यापैकी जे शब्दकोशामधील वर्णानुसार मांडणी केल्यानंतर कोण शेवटी येईल ह्यापैकी 4 पैकी हे सांगायचं आहे. तर उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न 22. प्रियांका तिच्या घरापासून पश्चिम दिशेने चालत गेली. 25 मीटर अंतर चालत गेल्यावर ती उजवीकडे वळली आणि 10 मीटर चालत गेली. ती पुन्हा एकदा उजवीकडे वळली आणि 15 मीटर चालत गेली. ती आता तिच्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर पश्चिम. प्रश्न 23. अशी तबकडी ज्यावर आपण माहिती साठवतो. तर उत्तर आहे ऑप्शन बी, डेटा डिस्क. प्रश्न 24. खालील माहितीचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच हे 8 मित्र एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बसलेले आहेत. ए, सी, डी, जी, एच, ई आणि एफ, बी एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. ए देखील एचच्या बाजूला बसलेला आहे. बी हा एचच्या उजवीकडून दुसरा आहे. ई हा सीच्या उजवीकडून तिसरा आहे. खालील जोड्यांमध्ये कोण एकमेकांच्या बाजूला बसू शकलेले असू शकत नाही. उत्तर आहे ऑप्शन डी आणि सी. म्हणजे काय, उत्तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. त्यामध्ये डी आणि सी एकमेकांच्या बाजूला बसलेले असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 25. निर्देश. खाली दिलेले प्रश्न वर्ण मालिकेवर आधारित आहेत. या प्रत्येक मालिकेत काही अक्षरे गहाळ आहेत. योग्य पर्याय निवडा. 5 पेक्षा अधिक अक्षरे गहाळ असल्यास मालिकेतील शेवटचे 5 अक्षर निवडा. उत्तर काय आहे, ऑप्शन ए, आर, एस, टी, यू, व्ही ही काय असणार, शेवटची 5 अक्षरे असणार आहेत. प्रश्न 26. एखादी व्यक्ती बालपण व प्रौढावस्था दरम्यानच्या स्थित्यंतरात असल्यास ती यात आहे. तर ती कशात आहे, ऑप्शन ए, कुमारवयात. प्रश्न 27. ट्रोबेलचे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने याचा केलेला विकास. तर ट्रोबेल शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्याने कशाचा विकास केला, तर ऑप्शन ए, शिशुवर्ग हे उत्तर असणार आहे. प्रश्न 28. खालील आकृतीमध्ये डब्ल्यूचे मूल्य काय आहे. तर काय आहे डब्ल्यूचे मूल्य, ऑप्शन बी, 110 अंश. प्रश्न 29. विधान. भारतातील विद्यार्थी आत्महत्यांची संख्या चिंताजनक वाढत आहे. कृतीचा कोर्स. विधान 1. वार्षिक परीक्षा रद्द करा. विधान 2. सर्व कुलगुरूंना निलंबित करा. उत्तर काय येणार आहे, ऑप्शन डी, 1 किंवा 2 दोन्हींपैकी काहीही अनुसरण करत नाही.
प्रश्न क्रमांक 3. स्वमग्नतेची चिन्हे या वयोगटात दिसून येतात. तर उत्तर आहे ऑप्शन बी 1 ते 2 या वयोगटात दिसून येतात. प्रश्न क्रमांक 31. सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यांपैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंध वर्णन करतो हे ठरवा. विधान 1. परिसरात मलेरियाच्या घटना वाढत आहेत. विधान 2. परिसरात अस्वच्छ पाण्याची समस्या वाढत आहे. तर उत्तर आहे ऑप्शन बी. विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे. प्रश्न क्रमांक 32. निर्देश. खालील प्रश्न दिलेल्या शब्दांवर आधारित आहेत. या शब्दांवर काही प्रश्न आधारित आहेत खालील. जर दिलेल्या शब्दांमध्ये स्वरांना मागील अक्षराने बदलले आणि व्यंजनाची जागा त्याच्या पुढच्या अक्षराने बदलली तर किती शब्दांमध्ये किमान एक स्वर राहील? उत्तर आहे ऑप्शन सी 3. प्रश्न 33. कापूस हा रासायनिकदृष्ट्या काय आहे? तर कापूस हा रासायनिकदृष्ट्या कार्बोहायड्रेट आहे. उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न 34. सूचना. यापैकी कोणती आकृती प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब या दरम्यानचे नाते दर्शवते? कोणती आकृती? ऑप्शन ए. ही आकृती प्रामाणिक, बुद्धिमान आणि गरीब यांच्या दरम्यानचे काय दर्शवते? नाते दर्शवते. प्रश्न 35. सूचना. खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. विधान. जगजीत असे समजतो की अणुऊर्जा केंद्रे पर्यावरणासाठी धोकादायक आहेत. जगजीत त्याच्या जिल्ह्यात अणुऊर्जा केंद्र स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो. निष्कर्ष. 1. भारताच्या विकासाच्या कार्यात अडथळा आणत असल्याने जगजीत देशद्रोही आहे. विधान 2. भारतीय सरकारला विरोध करत असल्याने जगजीत देशद्रोही आहे. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी. कोणताही निष्कर्ष अनुसरण नाही. प्रश्न 36. खाली दिलेल्या अर्थांची अर्थपूर्ण क्रमाने मांडणी करा. हे जे शब्द आहेत त्यांची काय करायची आहे? अर्थपूर्ण शब्दाने मांडणी करायची आहे. काय येणार उत्तर? ऑप्शन सी 2, 1, 4, 3, 5. काय येणार? आधी 2, 1, 4, 3, 5. पहिल्यांदा ताप, त्याच्यानंतर डॉक्टर, त्याच्यानंतर निदान, त्याच्यानंतर काय ना औषध चिठ्ठी आणि मग औषध. प्रश्न क्रमांक 37. निर्देश. पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. ही जी मालिका दिलेली आहे तर त्यातील काय सांगितलेलं आहे? एक संख्या काय झालेली आहे? गहाळ आहे. तर ते योग्य संख्या त्या यामध्ये निवडायचे. तर कोणती येणार? उत्तर आहे ऑप्शन सी 30. प्रश्न 38. सूचना. खालील आकृतीत त्रिकोण शिक्षक दर्शवतो, वर्तुळ विद्यार्थी दर्शवते आणि आयत कलाकार दर्शवतो. विद्यार्थी आणि कलाकार असलेले शिक्षक कोणती संख्या दर्शवते? उत्तर आहे ऑप्शन डी 6. प्रश्न 39. खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकाच्या अंतरकासाठी सर्वात योग्य आहे? उत्तर आहे ऑप्शन डी मऊ लोह. प्रश्न 40. GSM, CDMA, GPRS या च्या संदर्भातील संकल्पना आहेत. कशाच्या संदर्भातील या संकल्पना आहेत? तर ऑप्शन सी मोबाईल फोन तंत्रज्ञान. प्रश्न 41. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा. एका घनावर 4 समानांतर
काप केल्यावर किती तुकडे मिळतात? किती तुकडे मिळतात? तर ऑप्शन बी 5 तुकडे मिळतात. प्रश्न 42. प्रश्नासाठी सूचना. खालील मालिका पूर्ण करा. ही मालिका जी आहे इथे दिलेली ती काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. तर तिथं कोणतं अक्षर येणार? उत्तर आहे ऑप्शन बी यू. प्रश्न 43. 92, 88, 84 या मालिकेतील कितव्या अनुक्रमाचे पद 0 आहे? तर कितव्या? ऑप्शन ए 24. प्रश्न 44. काय मुलांचे लिंग निर्धारित करते? उत्तर आहे ऑप्शन ए वडिलांचे गुणसूत्र. प्रश्न 45. पेक्टिन यामध्ये आढळते. पेक्टिन कशामध्ये आढळते? तर ऑप्शन सी मुख्यतः फळ. प्रश्न 46. कार्यविश्लेषणच्या संबंधाने पार पाडले जाऊ शकते. कशाच्या संबंधाने कार्यविश्लेषण पार पाडले जाऊ शकते? तर पुस्तकातील सामग्री, रोजगार पुरवण्यासाठी कामे आणि शिकण्यासाठी कौशल्य हे तिन्ही उत्तरे येणार आहेत. म्हणजे काय? ऑप्शन डी वरील सर्व हे आपलं आन्सर. प्रश्न 47. एक काम पी 8 दिवसात, क्यू 12 दिवसात आणि आर 16 दिवसात पूर्ण करतो, तर दुसऱ्या दिवशी पी आणि क्यूची मदत मिळाली तर आर हे काम किती दिवसामध्ये पूर्ण करू शकतो? उत्तर आहे ऑप्शन डी 6 दिवसात आर हे काम पूर्ण करू शकतो. प्रश्न 48. सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली ए, बी, सी, डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. तो एक साक्षर आहे किंवा निरक्षर आहे. तो साक्षर आहे, तो साक्षर नाही, तो निरक्षर आहे, तो निरक्षर नाही. उत्तर येणार आहे ऑप्शन बी डी आणि ए हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे काय? डी आणि ए. तो निरक्षर नाही, तो साक्षर आहे. हे 2 विधाने आपले उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. उत्तर आहे ऑप्शन डी सुरी. प्रश्न क्रमांक 15. सूचना. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखविला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय झेडच्या समोरील बाजूवर येईल? कोणता पर्याय येईल? तर ऑप्शन बी डब्ल्यू हा पर्याय काय येईल? झेडच्या समोरील बाजूवर येईल. प्रश्न क्रमांक 51. जर x प्लस 1/1 बरोबर 4 तर x बरोबर काय? तर x बरोबर डी यापैकी नाही. हे उत्तर येईल आपलं. प्रश्न 52. सूचना. 2 विधाने आणि त्यानंतर 4 निष्कर्ष 1, 2, 3, 4 दिली आहेत. ही विधाने सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजा. दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे उत्तर सूचित करा. विधाने: ए. काही मांजरे कुत्री आहेत. बी. काही कुत्री दगडे आहेत. निष्कर्ष: 1. एकही मांजर दगड नाही. 2. सर्व कुत्री दगडे आहेत. 3. काही दगडे मांजरे आहेत. 4. एकही कुत्रा मांजर नाही. उत्तर आहे ऑप्शन डी एकही निष्कर्ष निघणार नाही. प्रश्न क्रमांक 53. सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली ए, बी, सी, डी असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. विधान: तुम्ही एकतर स्वार्थी किंवा निस्वार्थी आहात. ए. तुम्ही स्वार्थी आहात. बी. तुम्ही स्वार्थी नाहीत. सी. तुम्ही निस्वार्थी आहात. डी. तुम्ही निस्वार्थी नाहीत. उत्तर येणार आहे ऑप्शन बी डी आणि ए.
तुम्ही निस्वार्थी आहात, तुम्ही स्वार्थी आहात. प्रश्न 54. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? उत्तर आहे प्रश्न क्रमांक 55. निर्देश मालिका पूर्ण करा. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येणार ते सांगायचे. उत्तर आहे ऑप्शन डी यम. प्रश्न 56. जर अधिक म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागाकार, अधिक म्हणजे वजा आणि गुणिले म्हणजे भागाकार, तर 4/2 गुणिले 12 वजा 6 प्लस अधिक 4चे मूल्य शोधा. तर काय येणार आहे? ऑप्शन ए 26. प्रश्न 57. सूचना अर्थपूर्ण परिचय निर्माण करण्यासाठी खाली दिलेले PQRST ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पूर्ण रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. ही 5 काही वाक्य करायचे अनुक्रमाने लिहायचे आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर वाक्य पहिले कोणतं असेल अनुक्रमाने लिहिल्यानंतर तर ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन आर. म्हणजे उत्तर येणार आर. काय येणार? ऑप्शन ए. काय आहे आर? सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व आहे. हे काय आहे? आपलं पहिलं वाक्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 58. निर्देश. खालील प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? तुम्ही अचूक मूल्य काढण्याचे अपेक्षित नाही. अंदाजे इथं आपल्याला काय येणार ते लिहायचे प्रश्नचिन्हाच्या जागी. 4 गुणिले 12 प्लस 599 बरोबर काय येणार ते सांगायचं आहे. तर काय येणार आहे उत्तर? ऑप्शन सी 650. प्रश्न 59. सूचना. प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्या खाली ABCD असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. जर मला उशीर झाला तर शिक्षक मला शिक्षा करतील. तर काय येणार आहे उत्तर आपलं? ऑप्शन ए आणि बी. मला उशीर झाला, शिक्षकांनी मला शिक्षा केली. प्रश्न क्रमांक 60. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. काय येणार आहे उत्तर? ऑप्शन डी निबंध. प्रश्न क्रमांक 61. स्टार्च चाचणी करण्यासाठी कोणते रासायनिक अभिक्रिया आवश्यक आहे? उत्तर आहे ऑप्शन डी आयोडीन सोल्युशन. प्रश्न क्रमांक 62. कोणते विधान सत्य आहे? रेषेला निश्चित लांबी नसते. रेषा म्हणजे अमर्याद बिंदूंचा संच असतो. रेषाखंडाची लांबी निश्चित नसते. सर्व विधाने सत्य आहेत. तर उत्तर काय येणार आहे? सर्व विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 63. 40 ग्रॅमचे 180 किलोग्रॅमचे गुणोत्तर शोधा. उत्तर येणार आहे ऑप्शन ए 2:9. प्रश्न क्रमांक 64. जगन्नाथ या शब्दाची संधी निवडा. उत्तर आहे ऑप्शन ए जगत प्लस नाथ. प्रश्न 65. हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण? तर हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक आहेत चेतन भगत. ऑप्शन सी. प्रश्न 66. ए हा सी चा वडील आहे आणि डी हा बी चा मुलगा आहे. ई हा ए चा भाऊ आहे. जर सी ही डी ची बहीण असेल तर बी चे ई सोबत नाते काय? उत्तर आहे ऑप्शन ए मेहुणी. प्रश्न 67. आधी जन्मलेला. उत्तर आहे ऑप्शन सी अग्रज. प्रश्न 68. मनोविश्लेषणात्मक सिद्धांत यावर आधारित आहे. उत्तर आहे ऑप्शन ए व्यक्तिमत्व. प्रश्न 69. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधा. उत्तर आहे ऑप्शन सी 70. जल्लीकट्टू ही खेळ स्पर्धा राज्यामध्ये आयोजित केली जाते. उत्तर आहे ऑप्शन ए तमिळनाडू. प्रश्न 71. शिक्षक म्हणून आपण आपल्या कामाचा च्या अनुसार विचार केला पाहिजे. उत्तर आहे
ऑप्शन डी मुलांची वाढ आणि विकास. प्रश्न 72. यापैकी बालकाच्या व्यक्तिमत्वाचे घटक कोणकोणते आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रवृत्ती, वातावरण आणि स्वभाव हे तिन्ही येणार आहेत. म्हणजे उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न 73. बक्षीस आणि शिक्षा हे चे मूलभूत प्रेरक शी संबंधित आहेत. तर कशाशी संबंधित आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए वर्तणुकीवर देखरेख. प्रश्न 74. मोहन आणि सोहम यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 12 वर्षानंतर हे गुणोत्तर 5:6 होईल. 6 वर्षानंतर मोहनचे वय काय असेल वर्षामध्ये? तर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी 54. प्रश्न 75. शिकवण्याचे कौशल्य म्हणजे? उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. म्हणजे काय? तर शिकण्याच्या गतिविधी आणि वर्तणुकीचे एकात्मिक स्वरूप, वर्गाची आंतरराष्ट्रीय स्थिती आणि शिकण्यासाठी हितकारक स्थिती हे तिन्ही उत्तर येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे वरील सर्व. प्रश्न 76. जर कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले, उंदराला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला कोल्हा म्हटले, कोल्ह्याला अस्वल म्हटले आणि अस्वलाला कांगारू म्हटले, तर जंगलाचा राजा कोण? उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हा. प्रश्न 77. 3% प्रतिवर्षाने दराने 6 महिन्यानंतर ₹72 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलेची रक्कम काय असेल रुपयांमध्ये? तर काय येणार आहे मुद्दलेची रक्कम? ऑप्शन डी 4,800. प्रश्न 78. भारताचे वित्तमंत्री कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी अरुण जेटली. प्रश्न 79. खालीलपैकी काय पाण्याच्या घनस्थितीचे एक उदाहरण आहे? उत्तर आहे ऑप्शन बी बर्फ. प्रश्न 80. आजकाल सरकारने सामाजिक कल्याण योजनांना प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे त्यांनी वृद्धावस्था पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना इत्यादी सारख्या विविध योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांविषयी तुमचे वैयक्तिक मत कशाप्रकारे आहे? ए. या योजना समाजातील त्रस्त विभागांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला पाठबळ देण्यासाठी फलदायी आहेत. बी. हे समाजातील दुर्बल घटकांसाठी एक प्रकारचे सरकारी कर्तव्य आहे. सी. या योजनांमुळे लाभार्थी सामाजिक सहानुभूतीपासून वंचित होतात. डी. यापैकी कोणतेही नाही. हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 81. Out of the 4 alternatives, choose the one which can be substituted for the given word sentence. The science of the causes and effects is disease. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए पॅथॉलॉजी. प्रश्न 82. इथे शब्द दिलेले आहे. या शब्दापासून काय करायचं आहे? तर खालील शब्दांपैकी कोणते शब्द तयार होऊ शकतात? या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार होऊ शकतात? ते उत्तर आहे ऑप्शन डी हिपोपोटमस. प्रश्न 83. 22 - 15 - 7 या संख्यांच्या घनांची बेरीज बरोबर? उत्तर आहे ऑप्शन ए 6,930. प्रश्न 84. सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. उत्तर येणार आहे ऑप्शन ए आणि एन. प्रश्न 85. कोथिंबीरमध्ये उपयोगी भाग हा आहे. उत्तर आहे ऑप्शन सी पाने आणि वाळलेली फळे. प्रश्न 86. सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल. उत्तर आहे ऑप्शन ए किशोरवयीन. प्रश्न 87. 24, 30, 36चा मसावी काढा. उत्तर आहे ऑप्शन बी 6.
प्रश्न 88. एक उद्दिष्ट म्हणून मूल्यमापन दर्शवते. उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. सुज्ञता, अंदाज आणि गंभीर मूल्यांकन एक आहे, तर एक उद्दिष्ट मूल्यमापन दर्शवते. उत्तर येणार आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न 89. प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जैविकरित्या प्राप्त वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे. उत्तर आहे ऑप्शन सी प्रवृत्ती. प्रश्न 90. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून ॲनालॉगस शब्द निवडा. एक त्रिकोण 3शी निगडीत असतो, जसा एक चौकोन. उत्तर आहे ऑप्शन बी 4. प्रश्न 91. एकाच फाशाच्या 4 अवस्था दाखविल्या आहेत, तर एक ठिपका असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके असतील? तर विरुद्ध बाजूवर 6 ठिपके असतील. उत्तर ऑप्शन डी. प्रश्न 92. ABCD नावाच्या 4 आकृत्यांपैकी कोणती आकृती यानंतर आल्यास साम्य किंवा नातेसंबंध पूर्ण होईल? यानंतर कोणती आकृती आल्यास नातेसंबंध पूर्ण होईल? तर ऑप्शन ए ही आकृती आल्यास नातेसंबंध पूर्ण होईल. प्रश्न 93. साधारणपणे अंतरप्रेरणा मध्ये दिसून येते. उत्तर आहे ऑप्शन सी मनुष्य आणि प्राणी. प्रश्न 94. एलिसा चाचणी याचे निदान करण्यासाठी कार्यरत आहे. उत्तर आहे ऑप्शन बी एड्स आणि अँटीबॉडीज. प्रश्न 95. शिक्षकाचे हे कर्तव्य आहे की करू नये. तर शिक्षकाचे काय कर्तव्य आहे की त्याने काय करायचं नाही? तर ऑप्शन डी सक्रिय धार्मिक गतिविधींमध्ये सहभाग घेणे. प्रश्न 96. हिडर थ्रो इन या संकल्पना कशामध्ये वापरल्या जातात? तर उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी कोणतेही नाही. प्रश्न 97. गुणाकार करा. 298 गुणिले 9 काय येणार आहे गुणाकार? उत्तर आहे ऑप्शन डी 26,2682. प्रश्न 98. सूचना. या प्रत्येक प्रश्नामध्ये 2 विधानानंतर 2 निष्कर्ष येतात, ज्यांना 1 आणि 2 असे अंकित केले आहे. जरी सामान्यपणे माहीत असलेल्या तथ्याबरोबर जुळत नसले तरी खालील विधाने बरोबर आहेत असे समजून तुमचे योग्य उत्तर लिहा. निवेदन. सर्व महिला मंत्री आहेत. सर्व मंत्री साध्य आहेत. निष्कर्ष. 1. सर्व महिला साध्य आहेत. 2. सर्व मंत्री साध्य आहेत. उत्तर येणार आहे ऑप्शन सी दोन्ही निष्कर्ष निघत असल्यास. जर दोन्ही निष्कर्ष निघत असल्यास. प्रश्न 99. अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द. उत्तर आहे ऑप्शन ए अशुभ. प्रश्न 100. सुनामी कधी उद्भवू शकते? उत्तर आहे ऑप्शन डी संपूर्ण दिवसामध्ये कोणत्याही वेळी. प्रश्न 101. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब टू मेनी कुक्स स्पॉइल द बोर्थ. उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न 102. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन डी त्या मुली आहेत. प्रश्न 103. फोटोमधील एका पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणते, माझ्या सुनेच्या दिराचे हे वडील आहेत. मग त्या पुरुषाचं या स्त्रीबरोबर काय नातं आहे? उत्तर आहे ऑप्शन ए पती. प्रश्न 104. मनुष्य पृथ्वीच्या पृष्ठापेक्षा चंद्राच्या पृष्ठावर उंच उडी मारू शकतो कारण? उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रावर पृथ्वीपेक्षा गुरुत्वाकर्षण असल्याने प्रवेग कमी आहे. प्रश्न 105. तर काय येणार आहे याचं उत्तर? ऑप्शन सी 22/17. प्रश्न 106. 15,876 वर्गमुळामधील एकक स्थानी कोणता अंक असेल? उत्तर आहे ऑप्शन बी 6. शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे? उत्तर आहे ऑप्शन सर्वात महत्त्वाचे कार्य काय? ऑप्शन डी
विद्यार्थ्यांच्या वाढीला मार्गदर्शन करणे. प्रश्न 108. सूचना. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून नातेसंबंध सारणारी आकृती निवडा. कोणती आहे आकृती? तर उत्तर आहे ऑप्शन ए. ही आकृती काय करू शकते? तर नातेसंबंध दर्शवू शकते. प्रश्न 109. काय येणार आहे याचं उत्तर? तर उत्तर येणार आहे ऑप्शन बी 1.5. प्रश्न 110. मोनिका विशिष्ट अंतर 48 किमी तास या गतीने कापते आणि मग ती पुन्हा तिच्या सुरुवातीच्या स्थानावर जाण्यासाठी 32 किमी किंवा तास या गतीने प्रवास करते. संपूर्ण प्रवासामध्ये मोनिकाची सरासरी गती काय असेल? किलोमीटर किंवा तासामध्ये? तर मोनिकाची गती डी यापैकी कोणतीही नाही. प्रश्न 111. कोणता वयोगट तान्ही असण्याच्या अधिक जवळचा आहे? उत्तर आहे ऑप्शन ए. 0 ते 1 या वयोगटातील बालके काय असतात? तर तान्ही असण्याच्या म्हणजे खूप लहान असण्याच्या जवळचे असतात. प्रश्न 112. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक ऑल्स ... इन द डे टाईम. तर काय येणार आहे उत्तर? हाईड. ऑप्शन ए. प्रश्न 113. सूचना. येथे दिलेल्या 2 निवेदनांमधून तार्किकदृष्ट्या सुसंगत पर्याय निवडा, परंतु केवळ एका निवेदनातून नाही. सर्व शहाणे पुरुष असतात. 2. काही शहाणे वेडे असतात. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए. काही पुरुष वेडे असतात. प्रश्न 14. भारतात अल्पवयीन वय काय आहे? तर काय आहे भारतात अल्पवयीन वय? ऑप्शन डी 18. ऑप्शन सी 18. प्रश्न 115. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. काय येणार आहे याच्या अपोजिट? ऑप्शन ए आयसोलेट. प्रश्न 116. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. उत्तर काय येणार आहे? 1. ॲम्प्लिफायर. प्रश्न 117. 40 विद्यार्थ्यांच्या रांगेत आर उजवीकडून 5व्या क्रमांकावर असून आर आणि डी मध्ये 10 विद्यार्थी आहेत, तर रांगेत डावीकडून डी कितव्या स्थानावर असणार आहे? तर कितव्या? डी हा डावीकडून 25व्या स्थानावर असणार आहे. डी. प्रश्न 118. डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? डावलणे. डावलणे या शब्दाचा विरुद्धार्थी सामावणे. सामावणे विरुद्धार्थी डावलणे. ऑप्शन डी. प्रश्न 119. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. यातून वेगळे काय बाहेर काढायचे? तर ऑप्शन सी HIJHIJ हे काय येणार आहे? या ऑप्शनमधून वेगळं होणार आहे. प्रश्न 120. सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. 9 3 तर 15 किती? तर उत्तर आहे ऑप्शन बी 5. प्रश्न 121. राहुल दक्षिण दिशेस चालणे सुरू करतो आणि 7 मीटर अंतर चालतो. आता तो डावीकडे वळतो आणि 6 मीटर चालतो. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो आणि बिंदू P वर पोहोचतो. राहुल सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? तर राहुल सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर पूर्व दिशेला आहे. प्रश्न 122. शिक्षकाने नवीन धडा शिकवण्यासाठी कशी सुरुवात करायला हवी? उत्तर डी. वरीलपैकी कोणत्याही 2 पद्धती. म्हणजे गोष्ट सांगून किंवा कविता म्हणून किंवा दाखवून किंवा चित्र प्रदर्शन करून. यापैकी काय? कोणत्याही 2 पद्धती करून शिक्षक पाठाची सुरुवात करू शकतो. प्रश्न 123. पृथ्वीचा सर्वात जाड थर कोणता आहे? तर पृथ्वीचा सर्वात जाड थर आहे बी आवरण.
प्रश्न 124. Out of the given option, choose the one which is the correct active voice of the sentence given below. The assignment had not been completed by me. उत्तर आहे ऑप्शन बी. I had not completed the assignment. प्रश्न 125. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमाल सरासरी गुणांपेक्षा 1034 मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला 940 गुण मिळाले आणि तो 5% गुणांनी नापास झाला. विद्यार्थ्याला मिळू शकतील असे कमाल सरासरी गुण काय आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी 1880. प्रश्न 126. मुलांमधील वर्तणुकीच्या अंतःप्रेरणेचे मूळ स्थान आहे. तर मुलांमधील वर्तणुकीच्या अंतःप्रेरणेचे मूळ स्थान काय आहे? तर ऑप्शन ए आनुवंशिकता. प्रश्न 127. अ सेंटेन्स विथ अंडरलाइन्ड idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expressions back to square one in the sentence given below? I picked up all the leaves and branches from my lawn yesterday, but there was a storm last night and now I am back to square one. उत्तर आहे ऑप्शन ए टू बी बॅक ॲट द स्टार्टिंग पॉइंट ऑफ समथिंग. प्रश्न 128. दिलेली अदलाबदल चिन्हे भागाकार आणि गुणिले तसेच आकडे 4 आणि 8 तर 4 गुणिले 8 भागिले 2 चे मूल्य किती? उत्तर आहे ऑप्शन ए 4. प्रश्न 129. 2 वर्ष वयानंतर मुले क्लेश होत असल्याची भावना डॉट स्वरूपात दर्शवते. उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. भीती, विरोधी वागणे आणि संताप हे तिन्ही. प्रश्न 130. अचूक मूल्यांकन अभिव्यक्ती आणि भावनांच्या नियमात अंतर्निहित कौशल्य संच. उत्तर आहे ऑप्शन ए भावनिक बुद्धिमत्ता. प्रश्न 131. 4, 21, 35 चा सरासरी काढा. तर काय येणार आहे 4, 21, 35 चा सरासरी? ऑप्शन बी 20. 132. राम एका विशिष्ट परीक्षेत गुणवत्ता यादीत वरून 16व्या स्थानावर तर खालून 15व्या स्थानावर आहे, तर वर्गात एकूण किती मुले आहेत? उत्तर येणार आहे ऑप्शन ए एकूण वर्गात 30 मुले आहेत. प्रश्न 133. एखाद्या व्यक्तीचे कौशल्य आत्मसात करण्याची अंतर्निहित क्षमता म्हणजे? तर काय आहे ऑप्शन ए बुद्धिमत्ता. प्रश्न 134. सूचना. खालील माहितीचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे 8 मित्र एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बघत बसलेले आहेत. ए सी डी जी एच ई आणि एफ बी एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. ए देखील एचच्या बाजूला बसलेला आहे. बी हा एचच्या उजवीकडून दुसरा आहे. ई हा सीच्या उजवीकडून तिसरा आहे. ईच्या संदर्भात एची स्थिती काय आहे? तर ईच्या संदर्भात सीची स्थिती काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए उजवीकडून 5वी. प्रश्न 135. वायचा वर्ग प्लस 4y प्लस 4 इज इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाची मुळे ही आहेत. तर उत्तर आहे ऑप्शन ए -2 -2. प्रश्न 136. 8/20 चे टक्केवारीत रूपांतर करा. उत्तर आहे ऑप्शन बी 40%. प्रश्न 137. सामग्री किंवा विषय घटकाच्या क्रमवार केलेली मांडणीमुळे चा अधिकतम पाठपुरावा केला जातो. तर कशाचा पाठपुरावा केला जातो? वरील सर्व म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सरळकडून सोप्या कठीणाकडे आणि ठोसकडून निराकरकडे. वरील सर्व ऑप्शन डी.
प्रश्न 138. खालीलपैकी कोणते विधान मिश्रणासाठी बरोबर आहे? ए. मिश्रण तयार करण्यामध्ये रासायनिक प्रक्रियेचा समावेश नाही. मिश्रणाचे घटक भौतिक पद्धतीने वेगळे केले जाऊ शकत नाही. सी. पदार्थ मिळवण्यासाठी ठराविक क्रम. डी. वरीलपैकी एकही नाही. उत्तर आहे ऑप्शन ए. मिश्रण तयार करण्यामध्ये रासायनिक प्रक्रियेचा समावेश नाही. प्रश्न 139. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या मुख्य आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे? लक्षात घ्या की आरसा मुख्य आकृतीच्या डाव्या बाजूला आहे. तर कोणती आकृती मुख्य आकृतीचे काय तंतोतंत आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ही आकृती. प्रश्न 140. काय येणार आहे भागाकार? तर उत्तर आहे ऑप्शन बी 36. प्रश्न 141. सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने आहेत. 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानांचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. विधान 1. सरकारने अलीकडे विनाअनुदानित संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शुल्क निश्चित केले आहे, जे की गेल्या वर्षी आकारलेल्या शुल्कांपेक्षा फार कमी आहे. तर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी. विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचे परिणाम आहे. विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचे परिणाम आहे. इथं मराठीमध्ये फक्त विधान एकच दिलेलं आहे. इथे इंग्लिशमध्ये तुम्हाला दोन्ही विधाने दिलेले आहेत. ते तुम्ही वाचून उत्तर त्याचं द्यायचं आहे. प्रश्न 142. सूचना. दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर हे जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येणार ते सांगायचं आहे. तर कोणती येणार आहे? ऑप्शन डी. प्रश्न 143. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर कोणता येणार आहे? ऑप्शन सी. गिऱ्हाईक. प्रश्न 144. कार्यालयाची शपथ राष्ट्रपतींना यांच्या कोणाच्या द्वारे दिली जाते? तर कार्यालयाची शपथ राष्ट्रपतींना ए. भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यामार्फत दिली जाते. प्रश्न 145. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये जर हा शब्द अशा प्रकारे कूटबद्ध केला जात असेल तर हा शब्द कोणत्या भाषेत कूटबद्ध केला जाईल? हा शब्द त्या भाषेत कसा कूटबद्ध केला जाईल? तर हॅपीनेस हा शब्द कसा कूटबद्ध केला जाईल? उत्तर आहे ऑप्शन ए. अशा प्रकारे कूटबद्ध केला जाईल. प्रश्न 146. चूज द वर्ड विच द मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड. बेनिफिशियल. काय येणार आहे सिमिलर शब्द? ऑप्शन ए. ॲडव्हान्टेजेस. प्रश्न 147. सूचना. एका घनाकृतीत 3 अवस्था दाखवलेल्या आहेत. त्यावर अवलंबून हे शोधून काढा की दिलेल्या घनाकृतीमध्ये 2 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल? तर 2 या अंकाच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक येईल? इथे कोणता अंक येईल? तर उत्तर आहे ऑप्शन डी. 6 अंक येईल. प्रश्न 148. मानवात किमान ऐकण्याची कंपन क्षमता इतकी असते. मानवात किमान ऐकण्याची कंपन क्षमता किती असते? तर उत्तर आहे ऑप्शन बी. 20 Hz. प्रश्न 149. सूचना. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर, शब्द, संख्या निवडा. हा जो संच दिलेला आहे तर त्यामध्ये संबंधित अक्षर, शब्द किंवा अंक काय निवडायचं आहे त्याच्या संबंधित. उत्तर आहे ऑप्शन डी.
7, 11, 13. प्रश्न 150. गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकतो. उत्तर आहे ऑप्शन ए. होय, गरोदर असल्यास मतिमंदत्व येऊ शकतो. उत्तर हे प्रश्न हा खरा बरोबर आहे. प्रश्न 151. विधान: जम्मू काश्मीरमधील दहशतवाद वाढत आहे. कृतीचा कोर्स 1. भारतीय जवानांकडे जम्मू काश्मीरचा पराभव करा. 2. राज्यात कर्फ्यू घोषित करा. उत्तर आहे ऑप्शन डी. एक किंवा दोन्हीपैकी काहीही अनुसरण करत नाही. प्रश्न 152. खालीलपैकी अत्यंत संकुचित होण्यासारखे काय आहे? संकुचित होण्यासारखे आहे गॅस. ऑप्शन बी. प्रश्न 153. सूचना: खालील प्रश्नातील आकृती उत्तरातील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायी आकृतीत अंतर्भूत आहे? ही आकृती ह्यापैकी कोणत्या आकृतीत अंतर्भूत आहे हे सांगायचं आहे. तर उत्तर येणार आहे ऑप्शन ए. या आकृतीमध्ये ही आकृती काय आहे तर अंतर्भूत आहे. 154. सूचना: अर्थपूर्ण परिचय निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. तर ही 5 जी वाक्य आहेत त्याचं काय करायचं आहे, त्यांना क्रम द्यायचा आहे. 1, 2, 3, 4 अशा. आणि त्यानुसार जे दुसरं वाक्य येतं तर ते दुसरं वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर दुसरं वाक्य काय येणार आहे? ऑप्शन ए. टी हे दुसरं वाक्य येणार आहे. त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले. प्रश्न 155. सरळ रूप द्यायचं आहे. 7,149 प्लस 3,487 प्लस 2,983 प्लस 6,731 प्लस 8,971. उत्तर काय येणार आहे? उत्तर येणार आहे ऑप्शन सी. 29,321. प्रश्न 156. एक लीप वर्ष बरोबर किती दिवस असतात? तर 366 दिवस असतात. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 157. सूचना: खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर समूह निवडा. तर असाच आहे. हा जो अक्षर संबंध आहे तसा इथेही जोडायचा आहे. तर इथं काय उत्तर येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी? ऑप्शन ए. TVSU. प्रश्न 158. एका तान्ह्या मुलात यापैकी कोणतेही लक्षण दिसून आल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता आहे. म्हणजे एखाद्या लहान मुलामध्ये कोणते लक्षण असल्यास ते मानसिक विकाराने पीडित आहे असे म्हणू शकतो? तर उत्तर येणार आहे ऑप्शन सी वरीलपैकी सर्व. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजे उशिरा कूस पालटणे, चालणे, रांगणे, शिकण्यास त्रास, वस्तूंवर ताबा मिळवण्यास काय आहे मंद. प्रश्न 159. ICC चॅम्पियन 2017 येथे आयोजित केली होती. तर ICC चॅम्पियन 2017 ही स्पर्धा कुठे आयोजित केली होती? तर ऑप्शन सी इंग्लंडमध्ये आयोजित केली होती. प्रश्न 160. 2 ऑक्टोबर 1869 रोजी आठवड्याचा कोणता वार असेल? तर 2 ऑक्टोबर 1869 रोजी आठवड्याचा वार असणार आहे ऑप्शन बी शनिवार. प्रश्न 161. सूचना: अर्थपूर्ण परिचय निर्माण करण्यासाठी खाली दिलेली पी, क्यू, आर, एस आणि टी ही 5 वाक्ये योग्य क्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. तर ही 5 वाक्य अनुक्रमानुसार लिहायचे आणि त्यातील 4थं वाक्य कोणतं आहे ते सांगायचे. तर 4थं वाक्य कोणतं असणार आहे? ऑप्शन ए. यस आहे. यस हे वाक्य. तो जाळ्यातून सुटू शकला नाही. प्रश्न 162. Out of the given option, choose the one which is the correct indirect speech of the sentence given below. The doctor said the patient died in the night. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी. The patient said that the patient had died in the night. प्रश्न 163.
सूचना दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. तर हे जे पर्याय दिलेले आहेत खाली, त्यात आकृती कुठली आहे जी पूर्ण शेवटी होऊ शकते तर ते सांगायचं आहे. तर उत्तर येणार आहे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. तर ही डी आकृती ही आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न 164. नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर नामांकित या शब्दाचा विरुद्धार्थी कुख्यात असणार आहे. प्रश्न 165. सूचना खालील प्रश्नात असे 3 घटक आहेत ज्यांचा परस्परांशी विशिष्ट संबंध आहे. समान संबंध वर्तुळाच्या संचांनी दर्शवलेला आहे. प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार कितीही असला तरी एका घटकाचे प्रतिनिधित्व करते. योग्य वर्तुळाच्या संचाशी खालील घटकाच्या जोड्या लावा. तर उत्तर काय येणार आहे? तर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए म्हणजे सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 166. तांदळाचे मिश्रण 3 रुपये प्रति किलो दराने विक्री केले जाते. 2 रुपये 10 पैसे आणि 2 रुपये 52 पैसे प्रति किलोग्रॅम तांदूळ एकत्र करून हे मिश्रण तयार केले आहे. जर 25% नफा मिळवला गेला तर मिश्रणातील स्वस्त पासून ते जास्त किमतीच्या दर्जाच्या तांदळाचे काय गुणोत्तर होते? उत्तर आहे ऑप्शन सी 2:5. प्रश्न 167. 19 गुणिले 19 अधिक 81 गुणिले 81. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन ए 6,922. प्रश्न क्रमांक 168. सूचना खालील माहितीचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ABCDEFGH हे 8 मित्र एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बघत बसलेले आहेत. ACDGHE आणि FB एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. A देखील Hच्या बाजूला बसलेला आहे. B हा Hच्या उजवीकडून दुसरा आहे. E हा Cच्या उजवीकडून तिसरा आहे. तर Aच्या डावीकडून दुसरा कोण आहे? तर Aच्या डावीकडून दुसरा कोण असणार आहे? ऑप्शन डी निर्धारित केले जाऊ शकत नाही कारण इथं माहिती अपुरी आहे. प्रश्न 169. सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर, संख्या, शब्द निवडा. पक्षी उडणे. तर काय येणार आहे? मासा पोहणे. ऑप्शन बी. प्रश्न 170. संयुक्त कुटुंबाचे फायदे हे आहेत. तर संयुक्त कुटुंबाचे फायदे काय? तर वरील सर्व संयुक्त कुटुंबाचे फायदे आहेत. म्हणजे सुरक्षेच्या समस्या कमी असतात तेथे, मुलांना चांगले वातावरण मिळू शकते आणि काही समस्या असल्यास अनेक सदस्य काळजी घेतात. ही तिन्ही उत्तरे येणार म्हणजे उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न 171. सूचना दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करा आणि योग्य आकृती निवडा. तर श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य आकृती कोणती आहे? तर ऑप्शन ए ही योग्य आकृती आहे. प्रश्न 172. पुढील जोडशब्द पूर्ण करा. दाना. ऑप्शन बी पाणी. दाना पाणी. ऑप्शन सी. प्रश्न 173. खालील प्रश्नांमधील गहाळ अंक शोधा. ते इथं कोणता अंक येणार ते सांगायचे. उत्तर आहे ऑप्शन सी 16. प्रश्न 174. सूचना खालील माहितीचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ABCDEFG आणि H हे 8 मित्र एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बघत बसलेले आहेत. ACDGHE आणि FB एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. A देखील Hच्या बाजूला बसलेला आहे. B हा Hच्या उजवीकडून दुसरा आहे. E हा Cच्या उजवीकडून तिसरा आहे. तर Cच्या डावीकडून तिसरा कोण आहे? तर Cच्या डावीकडून Cच्या डावीकडून तिसरा कोण आहे? तर बी. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे म्हणजे एफ असणार आहे. प्रश्न 175. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल.
Tall man whom you met last night is my uncle. उत्तर आहे ऑप्शन ए. द टॉल मॅन whom you met last night is my uncle. प्रश्न 176. खालीलपैकी काय भारतातून जाते? उत्तर आहे ऑप्शन डी. कर्कवृत्त भारतातून जाते. प्रश्न 177. सूचना. खालील दिलेल्या प्रश्नांमध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात प्रश्न तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानांचे अनुकरण दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा. विधान आहे, हे विधान दिलेले आहे आणि हे 2 निष्कर्ष आहेत. तर कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या ठरतो? तर उत्तर आहे ऑप्शन डी. 1 आणि 2 हे दोन्ही निष्कर्ष खरे नाहीत. प्रश्न 178. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 216 सेंटीमीटर आहे आणि त्याच्या बाजूला 3:4, 4:5 या गुणोत्तरात आहे. त्या त्रिकोणाची परिमिती काढा. तर काय येणार आहे त्रिकोणाची परिमिती? ऑप्शन डी 72 सेंटीमीटर. प्रश्न 179. कोणाला ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं? तर ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं? ऑप्शन डी दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं. प्रश्न 180. निर्देश दिलेल्या अंकमालिकेत चुकीची संख्या शोधा. या अंकमालिकेतील चुकीची संख्या सांगायची. तर चुकीची संख्या कोणार आहे? ऑप्शन सी 772 येणार आहे. प्रश्न 181. विशेष गरज असलेल्या मुलांचे किती प्रकार असतात? तर विशेष गरज असलेल्या मुलांचे 4 प्रकार असतात. ऑप्शन बी. प्रश्न 182. राजीव हा अरुणचा भाऊ आहे. सोनिया ही सुनीलची बहीण आहे. अरुण हा सोनियाचा मुलगा आहे. मग राजीवचे सुनील सोबत नाते काय? तर राजीवचे सुनील सोबत नाते आहे ऑप्शन डी पुतण्या. प्रश्न 183. 6/6 गुणिले 9 अधिक 6 वजा 9 गुणिले 6 वजा 6 अधिक 6 गुणिले 9 बरोबर किती? तर उत्तर येणार आहे ऑप्शन सी 9. प्रश्न 184. सूचना. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेल्या PQRST ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. तर हाच प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे, फक्त त्यातील वाक्यांचा क्रम वेगवेगळा विचारण्यात आलेला आहे. तर इथं 5वं वाक्य विचारलेलं आहे. 5वं वाक्य कोणतं येणार आहे? तर ऑप्शन ए म्हणजे पी हे 5वं वाक्य येणार आहे. उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता. प्रश्न 185. बुंदा असलेली आणि सरळ उभी राहणारी झाडे काय म्हणून ओळखली जातात? तर बुंदा असलेली आणि सरळ उभी राहणारी झाडे ही झाडे म्हणून ओळखली जातात. 186. 36 सेकंदामध्ये तास काट्याद्वारे काय कोन बनवला जातो? 36 सेकंदामध्ये तास काट्यामध्ये सी 3/10 अंश हा कोन बनवला जातो. 187. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तो कोल्हा हा पुल्लिंगी शब्द आहे. ऑप्शन ए. प्रश्न 188. सूचना. खालील प्रश्नात उत्तरांतील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे? तर ही आकृती कोणत्या ह्या आकृतींमध्ये आहे ऑप्शनमधल्या? तर कोणत्या आकृतीमध्ये आहे? ऑप्शन ए. जी आकृतीमध्ये आपल्याला दिसते ती आकृती. प्रश्न 189. 3,21,043 प्लस 4,21,302 बरोबर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी 7,42,345. प्रश्न 190. आपण श्वास बाहेर टाकतो तेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये ऑप्शन ए आकुंचन पावतात. प्रश्न 191. डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अ अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो
Find the word which is most similar in meaning to the underlined word. Sentence: the road to happiness is paved with adversite. उत्तर येणार आहे ऑप्शन ए, मिसफॉर्च्युनेट. प्रश्न 192. सूचना: आकृती एक्स मध्ये दिलेल्या आकारांचा वापर करून ABCD या आकारांतील कोणता आकार तयार करता येईल? तर या आकृतीतील कोणता आकार या ऑप्शनमध्ये तयार करता येईल? तर उत्तर आहे ऑप्शन सी. या आकृतीमध्ये हा आकार तयार करता येईल. प्रश्न 193. म्हणी पूर्ण करा. उथळ पाण्याला खळखळाट फार. ऑप्शन सी. प्रश्न 194. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. उत्तर येणार आहे ऑप्शन ए, अचीव. प्रश्न 195. सूचना: खालील माहितीचा अभ्यास करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. ABCDEFGH हे 8 मित्र एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बसलेले आहेत. ACDGHE आणि एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. ए देखील एचच्या बाजूला बसलेला आहे. बी हा एचच्या उजवीकडून दुसरा आहे. ई हा सीच्या उजवीकडून तिसरा आहे. तर एच्या उजवीकडे दुसरा कोण आहे? तर एच्या उजवीकडे दुसरा कोण आहे? ऑप्शन बी, ई हा आहे. प्रश्न 196. डायरेक्शन: अ सेंटेन्स विथ अंडरलाइन्ड फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. In spite of getting shot by Taliban, Malala Yousafzai stood for human education and bore away the Nobel Prize. उत्तर येणार आहे ऑप्शन सी, 1. प्रश्न 197. गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे थंडी. ऑप्शन सी. प्रश्न 198. 198 गुणिले 747 बरोबर काय येणार आहे? तर ऑप्शन सी, 1,47,906. प्रश्न 199. डिरेक्शन: अ सेंटेन्स विथ अ अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड which is opposite in meaning to be underlined word from the given option. Attempts to get supplies to the region are futile because troops will not allow the aid convoy to enter the city. उत्तर येणार ऑप्शन बी, फ्रुटलेस. प्रश्न 200. संवादाच्या प्रक्रियेत प्रसादाचे अंतिम उद्दिष्ट आहे. तर संवादाच्या प्रक्रियेत प्रसादाचे अंतिम उद्दिष्ट आहे ऑप्शन ए, संवादाच्या प्रक्रियेत अपेक्षित बदल आणणे. तर असे आपण 200 प्रश्न अभ्यासलेले आहेत. तर तुम्हाला या 200 प्रश्नांचे विश्लेषणही पाहिजे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला नक्कीच विश्लेषणासहित व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो.